हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आणि सकाळचे 5:30-6 झालेले होते. उन्हाळ्याच्या दिवसामुळे प्रचंड छान मस्त असं उजळलेलं होतं. त्याच्यानंतर मी बघा या ठिकाणी गार्डनमधून म्हणलं चला फेरफटका मारून यावं म्हणून 2-3 राऊंड मारले. मस्त फुलं आहेत. त्याच्यानंतर घरी आले आणि बघा कशी चालत आहे, रोबोटसारखंच दिसत आहे आणि खूप फास्ट गेले. घरी आले, आवरलं आणि या ठिकाणी मी मखाना, बदाम वगैरे सगळे हे ड्रायफ्रूट्स असतात त्याची पूड केली. का तर आज मँगो बर्फी बनवायची होती. मग ते दूध गरम करून त्याच्यामध्ये टाकून बघा ते टाकलं. तोपर्यंत ते थंड होते, तोपर्यंत तिकडे भाजीची तयारी केली. भाजी म्हणजे फास्ट बनवायची होती कारण माझ्या आधीच ऑलरेडी चपात्या झालेल्या होत्या, चपात्या करून घेतलेल्या होत्या आणि एकीकडे रसही झालेला होता. मग काय घेतला कांदा, चरचर चिरला आणि मस्तपैकी असा छान आता तो जाणार आहे आपल्या या कढईत. तिकडे मुगाची डाळ ही माझी भिजून तयार झालेली होती. मग काय रसासोबत मस्तपैकी अशी छान लागते मुगाची डाळ. तर मग सुकी मुगाची डाळ करायची होती म्हणून कांदा टाकला कढईत, त्याला छान असं मस्त फ्राय केलं आणि आता त्याच्यामध्ये आपले मसाले घरचे असतात त्याची नावं काही सांगत बसत नाही एवढे. आणि मग त्याच्यात टाकून दिली ही डाळ आणि त्याला आता चांगलं हलवून घ्यायचं आणि त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकायची. नंतर द्यायचं झाकून आणि 2-3 मिनटं ठेवायचं. झाली आपली मुगाची डाळ तयार. मग काय इकडे 2 आंबे घेतले. म्हटलं आंबे बर्फीले दाखवतात लोक, ते करून बघावं. पण कशाचं काय ते निघता कोळी त्याच्यातली काढायला गेले तर आंबाच चिरला गेला. मग काय त्याच्यातली कोळी काढली कशी बशी आणि त्याच्यात आता हे थंड झालेलं जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे त्याचं तयार केलं ते बघा आहे सगळं बाहेरच गेलं. परत व्यवस्थित पुसून हे करून व्यवस्थित ठेवलं. मग इकडं घेतलं जेवायला रस, सगळं घेतलं. अशा प्रकारे आम्ही जेवणं केली. छान झालं जेवण आजचं.